लवकर उठलं, किती लवकर आवरलं तरी सुद्धा निघायला जो उशीर होतो. दोन प्रयोगांसाठी आपण एकत्र फिरूया, भटकूया. मी पण असाच खोटा उत्साह दमले नाहीये ते दाखवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे करतो ना, ओ वाव हे सिरम दिसलं, चला आपण ऑर्डर करूया. हे हाय, हाय, तू काल घेऊन आलीस ना कार. गुड मॉर्निंग. आज मेन्यू में क्या है मामा? बघा, सकाळी सकाळी घरात कुकरची शिट्टी वाजते, म्हणजे काहीतरी मस्त स्वयंपाक होणार आहे घरात. आणि आज माझ्या नाटकाचा म्हणजे सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग आहे पनवेलला. आज पनवेलला, उद्या पुण्याला. तर ह्या विकेंडला दोन प्रयोगांसाठी आपण एकत्र फिरूया, भटकूया. नाटकाचे प्रयोग कसे असतात बघूया. आणि आत्ता सध्या चहा पिऊया. गुड मॉर्निंग, चीअर्स. हाय. सो मी रेडी झालेली आहे. आणि तसंही कितीही लवकर उठलं, कितीही लवकर आवरलं तरी सुद्धा निघायला जो उशीर होतो तो उशीर मला झालेला आहे. बाय बाय बाय. सी यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. गाडीची चावी, गाडीची चावी. गाडीची चावी आत असेल. तू काल घेऊन आलीस ना बाय बाय. बाय बाय मुला. हाय. जस्ट प्रयोग संपला, म्हणजे माझी एक्झिट झाली. आणि कशाला लपतेस वैशाली ते? असंच. ही आमची वैशाली ताई. आमचे केस छान दिसतात, म्हणजे आता नाही दिसत आहेत कारण मी सोडलेत, पण आमचे केस छान दिसतात. आम्हाला साड्या नेसवणे ही सगळी छान दिसवण्याची कामं वैशाली ताई करते आम्हाला. आणि इनफॅक्ट वैशाली ताई आणि मी पहिल्यांदा असं काम केलंय. नाही, ते आजची स्टोरी नंतर सांगते आजच्या प्रयोगाला. सो आमच्या वैशाली ताई दुसऱ्या एका नाटकाचे कॉस्ट्युम्स आणि त्यांचे हेअर करायला गेल्या होत्या. कुठे का? दुबईला. ओ माय गॉड, फॉरेन रिटर्न. पण त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की आजचा प्रयोग पण दुबईच्या टाईमलाच आहे, त्यामुळे त्या दुबईच्या टाईमला आल्या आणि आम्ही त्याची वाट बघत बसलो. पण काही नाही, प्रयोग खूप छान झाला, मजा आली. आय थिंक नाटक करण्याची मजा हीच आहे की तुम्ही प्रत्येक वेळेला नवीन ऑडियन्स समोर असता, नवीन जागी असता, तुमची मनस्थिती वेगळी असते. म्हणजे तुम्ही काहीतरी घरनं वेगळ्या मूडमध्ये आलेले असतात आणि तरीसुद्धा तुम्हाला तिकडे तसंच परफॉर्म करायला लागतं. त्यामुळे कधीतरी काहीतरी आपल्यालाच असं वाटतं मनात, नाही आज असं झालं, ते तसं झालं. खरं तर प्रयोग उत्तमच झालेला असतो, पण इट्स अन एक्सपेरिमेंट. म्हणूनच बहुतेक आपल्याकडे नाटकाचा प्रयोग असं म्हणतात. प्रयोग आहे तो, इट्स अन एक्सपेरिमेंट. आणि प्रत्येक प्रयोगातनं आपण शिकत असतो. आणि मला खूप आवडतं लाईव्ह परफॉर्म करायला. आणि मी खूप एक्सायटेड आहे आता उद्या पुण्याला चिंचवडला परफॉर्म करायला. चला, लेट्स गो टू पुणे. सुप्रभात, गुड मॉर्निंग. मॉर्निंग झालेली आहे. आजचा अपडेट हा आहे की काल मी घरी नाही, ॲक्च्युली 2 महिन्यापूर्वी मी कुठलं तरी नवीन सिरम लावलं होतं.
आणि हे ते आपण जे करतो ना, ओ वाव हे सिरम दिसलं, चला आपण ऑर्डर करूया म्हणून ते जे आपण मागवतो ते मी लावलं आणि त्यांनी माझ्या स्किनला रॅशेस यायला लागले. आणि गेलं 1 वर्ष मला रिअलाईज होत होतं की काहीतरी मला कशाने तरी स्किनला रॅशेस येत आहेत. तर मागच्या वेळेला मी एक व्हिटॅमिन सी सिरम लावलं ज्याने मला रॅशेस आले. म्हणून तेच कारण आहे का त्या ॲलर्जीचं किंवा जे डोळे पण असे सुचतात हे त्याचंच कारण आहे का हे चेक करायला मी काल परत एक वेगळं व्हिटॅमिन सी सिरम लावलं. पण याची चांगली गोष्ट अशी आहे की मला कळलं की त्याचीच मला ॲलर्जी होते, कारण असे इकडे मला इची ड्राय पॅचेस निर्माण झालेले आहेत. सो तो तुमच्यापैकी जर कोणी डर्मेटॉलॉजिस्ट किंवा कोणी जर काही ज्ञानी व्यक्ती असतील तर मला प्लीज सांगा ह्याला काय सोल्युशन आहे. स्किन बॅरियर का काय ते जे म्हणतात ते काय झालं आहे त्याचं. आज चिंचवडला रामकृष्ण मोरेला. सो उठूया, आवरूया आणि प्रयोगाला जाऊया. आता हॅलो, हाय म्हणा. हाय. मी पोचले रामकृष्ण मोरे चिंचवडला आणि तुम्ही माझ्या मागे जे बघताय ते सेट लावण्याचं काम चालू आहे. म्हणजे हे आम्ही थिएटरला पोचायच्या साधारणपणे 1 तास आधीपासनं सगळेजण सेट लावत असतात. हाय म्हणा. हाय हाय गाईज. हाय. आणि त्यांची तयारी सुरू होते, मग आम्ही जातो आणि आम्ही आमची तयारी करतो. आणि हे ऑडिटोरियम हा सेट लागला की असं वाटतं की आपण एका वेगळ्या जगात एंट्री केली आहे आणि आमचं बाहेरचं जग कट ऑफ होऊन हे आमचं जग होऊन जातं. आता सगळे एक एक कलाकार येत आहेत. हाय. हॅलो. सो आता जाते मेकअप रूममध्ये आणि रेडी होते. हाय. नमस्कार. 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 Director sir. Director sir. Are you ready to come in my vlog? Yes, कसं वाटतंय? I'm feeling very positive. You know, Fataka is superhero is my Hey, leader. wow! What's that today? Nice. हे खूप बिझी आहेत. सृजाताई, तू मेकअपला बस, तोपर्यंत मी माझे हेअर्स काढते. I'm vlogging now. चिंचवडहून मुंबईला पोहोचलोय. आमचा प्रयोग होता चिंचवडला आणि हा व्लॉग शूट करण्यासाठी मदत केल्याबद्दल अनिरुद्धजी आपले खूप खूप आभार. हे हाय. मी पण असाच खोटा उत्साह दमले नाहीये ते दाखवण्याचा प्रयत्न करते. येस. काय नाही, गुड गुड गुड. सुखरूप पोहोचलो. आता 12 मिनिटात आम्ही घरी पोहोचूच. आणि हा आमचा रस्ता.